दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. बॅरिगेशनच्या आतमध्ये फक्त प्रशिक्षक आणि व्यवस्थापक या दोघांनीच बसायचं आहे आणि राखीव खेळाडूंनी उजव्या कोपऱ्यात बसायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. बालसेवा बोरली या संघाकडून प्रथम चढाईसाठी गाडीवान संघाचे अध्यक्ष बैलगाडी संघाचे अध्यक्ष कृपया लांगारे आणि सोमकांत गायकर कुठे असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच अथर्व समीर परकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 200 रुपयाचा देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. चढावर गेले तो रोहित पाटील. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो श्रवण गायकर. महाराष्ट्र संघाचं ज्यांनी नेतृत्व केलंय असा हा एक अष्टपैलू खेळाडू. आटापट्या या खेळातून श्रवण गायकर बाहेर गेलेला आहे, बाद झालेला आहे. त्याची उत्कृष्ट अशी डॅश केलेली आहे ती अक्षय चाळके या खेळाडूकडून. खैरुलबाई कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून आमच्या मंडळाला 1500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दोन्ही संघांच्या खेळाडूचं स्वागत करायचं आहे. कोणीही आरडाओरड करू नये. हरेश मयेकर दिघी कुठे प्रेक्षकात असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमता बोरली पंचतन वर्सेस गावदेवी रेडर्स वडवली. या दोन्ही संघांना विनंती असेल की सामना संपताच आपला संघ गणवेशासह हजर करायचा आहे. कापोली गावचे पोलीस पाटील माननीय श्री रत्नाकरजी पाटील आमच्या विनंतीला मान देऊन अमर इंगळे आणि अमर तोंडलेकर दोन्ही देखील कापोली गावचे पोलीस पाटील माननीय श्री रत्नाकरजी पाटील साहेब हे या क्रीडा नगरीमध्ये आलेले आहेत, तर त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे आहे. ही आमच्या मंडळातर्फे आपल्याला विनंती असेल. श्री पवित्र डेका यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. आमच्या मंडळाचे माजी खेळाडू मच्छिंद्र शिगवण यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थर्ड रेड छान सुंदर. तसेच श्यामकांतजी भोकरे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. पवित्र डेक्का यांच्याकडून आमच्या मंडळाला 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी. धन्यवाद. माननीय श्यामकांतजी भोकरे साहेब यांचं आगमन झालेले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आपल्या रायगड जिल्ह्याचे एक हरहुन्नरी नेतृत्व असणारे असे श्यामकांतजी भोकरे यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या मंडळाच्या तर्फे त्यांचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन हरेश मयेकर स्टेजवर आलेले आहेत. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत.
कृपया व्यासपीठावर जे काही इतर प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत खेळाडू वगैरे, तर त्यांना विनंती असेल की ज्या काही खुर्च्यांच्या व्यवस्था केलेल्या आहेत तर ते आमचे मान्यवर जे देणगीदार आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही केलेले आहे. तर कृपया आम्ही विनंती करतोय की आमचे मान्यवर देणगीदार हे या प्रेक्षकांमध्ये बघून उभं राहून सामना पाहत आहेत, तर त्यांना विनंती असेल की त्यांनी खुर्ची खाली करून द्यायची आहे कृपया. शीतलारी क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू मच्छिंद्र शिगवण यांच्याकडून आमच्या मंडळाला 100 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. तेच हरेश मयेकर यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे खेळाडू सोहम तोडणकर. मी विनंती करतोय त्यांनी शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. हरेशजी मयेकर दिघी. पवित्र डेका यांकडून एक ऑफर आलेली आहे. राजा कविलकर यांनी जर चढाई करून 1 गुण प्राप्त केलात तर आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आणि चढाईसाठी गेलेला आहे तो रोहित पाटील, ज्याच्यावर संघाची पूर्णस्वी जबाबदारी आहे असा हा रोहित पाटील. आणि 1 गड्याचा बळी घेऊन आपल्या तंबूत सुखरूप दाखल. श्री राज हरेश मयेकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा मंडळ अत्यंत आभार आहे. धन्यवाद. तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य श्यामकांतजी भोकरे यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुकुमारभाई तोंडलेकर. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी शाळ श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन श्यामकांतजी भोकरे यांचं स्वागत करायचं आहे. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो प्रदीप पांगरे, ज्याच्यावर बालसेवा बोर्ली या संघाची पूर्णस्वी जबाबदारी आहे असा हा प्रदीप पांगारे. आणि रिकामे असते आपल्या तंबूत सुखरूप दाखल. छान सुंदर पक्कड रुपेश धनावडे यांकडून सुंदर अशी पक्कड आपल्याला पाहायला मिळाली आहे. रोहित पाटील याची त्यांनी छान सुंदर अशी पक्कड केलेली आहे. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो पुन्हा एकदा प्रदीप पांगारे. पवित्र डेका यांकडून राज कविलकर याने जर का चढाई केली आणि चढाईमध्ये 1 गुण प्राप्त केला तर आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक रोख रकमी मिळणार आहे. याची राजा कविलकर याने नोंद घ्यायची आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी पक्कड रुपेश धनावडे यांनी केली. अगदी सुंदर पक्कड पाहायला मिळाली आणि त्यांना प्रत्युत्तर. आणि त्याला चढाईसाठी जात आहे तो वेदांत पाटील. लातेने गडी टिपण्याच्या प्रयत्नामध्ये डुअर डाय थर्ड रेड करोया मरे या ईर्ष्याने गेलेला आहे तो प्रदीप पांगारे. दोन्ही संघ महाबलाढ्य तुल्यबळ, दोन्ही संघ बोर्ली पंचायत याच गावातील आहेत. आणि ओम साई बोर्ली या संघाने प्रदीप पांगारे याला जेरबंद केलेला आहे आणि चढाईसाठी गेलेला आहे तो रोहित पाटील.
सामन्याला मध्यंतर झालेलं आहे. तरी आमच्या स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण बॅरिगेटच्या आतमध्ये जी काय पब्लिक बसली असेल, स्वयंसेवकांना विनंती असेल बॅरिगेटच्या आतमध्ये जे काय पब्लिक बसली असेल, सुहास मार्कंडे ग्रामपंचायत सदस्य दिव्यागर यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमाता बोरली विरुद्ध गावदेवी रेडर्स. सर्व मुलांना विनंती आहे आपण कृपया बॅरिकेशनच्या बाहेर जायचं आहे, कोणी आतमध्ये बसायचं नाही आहे. राकेश परकर यांना विनंती आहे या मुलांना सर्वांना आपण जरा मागे घ्या. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात झालेली आहे. मध्यंतरापर्यंत ओमसाहेब बोरली 5 गुण आणि बालसेवा बोरली 3 गुण. 2 गुणांची नाममात्र आघाडी ओमसाई बोरली या संघाकडे आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चढाईसाठी जात आहे तो रोहित पाटील. आणि आमच्या विनंतीला मान देऊन दांडगुरी गावचे माननीय श्री ओंकारभाई शेलार यांचं आगमन झालेले आहे. श्रीवर्धन तालुक्याचे तालुका प्रमुख शिवसेना शिंदे गट यांचं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचा खूप खूप आभार. धन्यवाद. चढाईसाठी जात आहे तो डुआ डाय अंकेश. आणि त्याची पकड आणि त्या पकडीमध्ये बाद. किरण माळी आपण कुठे असाल तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि थर्ड रेड डुआ डाय चढाईसाठी गेला तर रुपेश जरावडे. ज्याचा उत्कृष्ट असा खेळ या बोरली पंचायतांच्या पंचकृषीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. असा हा खेळाडू, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आणि त्याची पकड आणि त्या पकडीमध्ये बाद. ओमसाई बोरली या संघाला 1 गुणाचा सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. ओमसाई बोरली पंचायतन 6 गुण आणि बालसा बोरली 4 गुण. 2 गुणांची नाममात्र आघाडी ओमसाई बोरली या संघाकडे आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो 7 नंबरची जर्सी परिधान करून वेदांत पाटील. सामना संपताच लगेचच होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना चिंचमाता बोरली वर्सेस गावदेवी रेडर्स. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला संघ गणेशाचा हजर ठेवायचा आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे पंचांनी घोषित केलेली आहे. आणि चढाईसाठी गेलेला तो रोहित पाटील. आपला संघ कृपया वाद करू नका. अंतिम राहील. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. राजा कविलकर पंच सक्षम आहेत. आणि बालसेवा बोरली 1 गुण घे.
विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालेल हे काही सांगू शकत नाही, कारण दोन्ही संघ तुल्य बळ आहेत आणि ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे असा हा आकाश धनावडे हा सबस्टिट्यूशन करून या खेळामध्ये खेळत आहे. बघूया आपला अनुभव किती पणाला लावतोय. आणि त्या चढाईसाठी गेलेला आहे तो वेदांत पाटील. श्री रत्नाकर पाटील कुठे असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आणि चढाईसाठी गेलेला आहे तो प्रदीप पांगारे. आणि चढाईसाठी जातोय तो वेदांत, ज्याला बोरली पंचायतन मध्ये सर्प मित्र म्हणून सुद्धा ओळखले जातं असा हा वेदांत पाटील. पाहूया काय करतोय. बोनस गुण ऑन असणार आहे. रत्नाकर पाटील यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो प्रदीप पांगारे. चला दोन्ही संघांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर सुरू करा. आणि डू ऑर डाय करो या मरो या ईर्षेने गेलेला आहे तो. आणि 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 त्याची पकड, त्या पकडीमध्ये बालसेवाचे प्रेक्षक खूपच उत्साहित आहेत. दोन्ही संघ समान गुणांवर आहेत. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आणि इकडे सुद्धा डू ऑर डाय आलेले आहे. आणि चढाईसाठी गेलेले तो प्रदीप पांगारे. दोन्ही संघ समान गुणांवर येऊन थांबलेले आहेत. इकडे डू ऑर डाय आणि प्रदीप पांगारे याला डॅश आउट केलेला आहे निकेश रोटकर याचकडून. आणि गुण मिळते तो ओमसाई बोरली या संघाला. आणि चढाईसाठी गेलेला तो रोहित. दामोदर चालके यांच्याकडून निकेश रोटकर याने आता जी पकड केली त्याबद्दल त्याला 50 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे. त्यांनी सामना संपताच घेऊन जायचा आहे. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालेल काही सांगू शकत नाही. आणि 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 एका गड्याचा बळी घेऊन आपल्या तंबूत सुखरूप दाखल. कृपया बालसेवा बोरली आपले टाइम आउट ओव्हर झालेले होता. ओव्हर झाले. याच्यानंतर तुम्ही टाइम आउट घेऊ शकत नाही. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो रोहित पाटील. जराशी चूक किती महाग पडू शकते हे दोन्ही संघांना माहिती आहे. आणि त्याचीच ईर्ष्या घेऊन गेलेला आहे तो रोहित पाटील. कोणीही कुठल्याही संघाने जराशी जरी चूक केली मग ती रेडर्स कडून हो किंवा डिफेंड कडून हो, दोन्ही संघांना ते तेवढ्याच महाग पडणार आहे याची जाणीव दोन्ही संघांना आहे. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो प्रदीप पांगारे. यानंतर होणारा सामना चिंचमता बोरली वर्सेस गावदेवी रेडर्स. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. दोन्ही संघ समान गुणांवर येऊन थांबलेले आहेत.
निकेश रोटकर आपला 50 रुपयाचा पारितोषिक घेऊन जायचं आहे.